आजकालची अगदी नेहमीची सामान्य आणि प्रत्येकाला जवळपास सतावणारी समस्या म्हणजे वाढत जाणारं वजन। तर खूप जण वजन कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात आणि वजन कमी करण्यासाठी जेवणात काय बदल करायचेत आणि त्याप्रमाणे त्यांचं जे महत्त्वाचे जेवण आहेत म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे अगदी डाएट प्लॅन प्रमाणे चालू असतं। पण हे सगळं करत असताना मध्येच कधीतरी खूप जास्ती भूक लागते आणि अशा वेळेस काहीच सुचत नाही, कारण आपलं जे डाएटचं जेवण आहे ते थोडंसं प्रमाणामध्ये असतं, अगदी पोटभर नसतं, त्यामुळे मध्येच कधीतरी भूक लागते। मग अशा वेळी खूप काहीही जे खायचं नाही आहे, जसं की चहा, बिस्किट, त्याच्यासोबत टोस्ट किंवा वडापाव, समोसा, पाणीपुरी असं काहीही खाल्लं जातं आणि त्या ठिकाणी मग प्रॉब्लेम निर्माण होतो वजन कमी होण्याच्या प्रोसेसमध्ये। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की वेट लॉसची जर्नी चालू असताना जर मध्येच खूप भूक लागली तर असे काही पदार्थ की ज्यामुळे भूक तर भागेल पण वजन हे वाढणार नाही आणि वेट लॉसच्या आपल्या प्रोसेसमध्ये सुद्धा आपण ते खाऊ शकतो। तर नमस्कार, मी डॉक्टर सई, योग साधनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। तर या सिरीजमध्ये पहिला पदार्थ आहे सीझनल फ्रूट्स, जे फळं मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात, जसं की पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी आणि केळी। हे पदार्थ म्हणजे ही फळं तुम्ही जेव्हा खूप भूक लागेल तेव्हा खाऊ शकता। तर आता हे पदार्थ जे मी सांगणार आहे ते असे आहेत की घरी राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत आणि वेट लॉस ज्यांचं चालू आहे त्या तर हे पदार्थ घेऊ शकतातच, पण सोबत ज्यांना ऑफिसमध्ये जावं लागतं हे व्यक्तीसुद्धा हे अगदी आपल्याला इझिली सोबत घेऊन जाऊन जेव्हाही भूक लागेल तेव्हा खाऊ शकता। तर ही फळं जी आहेत यामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी पण शरीराला न्यूट्रिएंट्स किंवा पोषक तत्व हे खूप प्रमाणात असतात। तर बऱ्याच जणांना केळी किंवा पेरू खाल्ल्यानंतर थोडीशी सर्दी खोकल्याचा त्रास होतो, म्हणून ते फळं घ्यायचे टाळतात। तर अशा वेळी त्याच्यावरती फळं कापल्यानंतर केळी असो किंवा पेरू असो थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, थोडंसं चाट मसाला जर टाकून तुम्ही घेतलं तर त्यामुळे होणारी सर्दी खोकला आहे तो होत नाही किंवा ती फळं आपल्याला बाधत नाहीत। तर हा झाला पहिला पदार्थ फळं। त्याच्यानंतर सुकामेवा किंवा ड्रायफ्रूट्स। तर जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स हे वेट लॉसच्या जर्नीमध्ये घेतो तेव्हा त्याचं प्रमाण हे कमी असणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ड्रायफ्रूट्समध्ये कॅलरीज भरपूर असतात। जरी ते शरीराला पोषक तत्व देणारे असले तरीसुद्धा त्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण, फॅट्सचं प्रमाण असतं, त्यामुळे खूप जास्ती प्रमाणात हे घेऊ शकत नाही आपण। तर मिक्स केलेले ड्रायफ्रूट 3 चमचे आणि त्याच्यासोबत बिया किंवा सीड्स ज्या आहेत, टरबुजाच्या बिया, त्याच्यासोबत भोपळ्याच्या बिया, हे 1 चमचा असं मिक्स करायचं आहे आणि ते तुम्ही भूक लागलं तेव्हा खाऊ शकता। त्यामध्ये तुम्ही काळ्या मनुका किंवा काळे खजूर हे जरूर घ्या, कारण त्याच्यामध्ये जे नॅचरल स्वीटनर आहेत त्याच्यामुळे शरीराला लगेच एनर्जी मिळते आणि जे भुकेमुळे मरगळ आलेली आहे ती दूर होते। तर हे पदार्थ घेत असताना आपल्याला ड्रायफ्रूट्सच्या बाबतीत नक्कीच प्रमाणाचा विचार करून घ्यायला पाहिजेत। त्याच्यानंतर फळभाज्यांमध्ये असे काही 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही खूप भूक लागली तर खाऊ शकता। ते म्हणजे काकडी, गाजर आणि बीट। यामध्ये तुम्ही त्याचे बारीक बारीक असे पातळ स्लाइस करून त्याच्यावरती पुन्हा एकदा चाट मसाला, थोडीशी कोथिंबीर, तिखट, मीठ असं घेऊन अगदी सावकाश जर खाल्ले तर त्यांनी सुद्धा तुम्हाला शरीराला पोषक तत्व तर मिळतील। काकडीमध्ये सुद्धा खूप सारे इलेक्ट्रोलाइट्स असतात, बीट्स मध्ये, गाजरामध्ये बीटा कॅरोटीन हे रक्तवर्धक असं घटक असतं, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता जेव्हा खूप भूक लागेल अशा वेळेस। आता याच्यानंतरचा जो पदार्थ येतो तो म्हणजे गूळ आणि फुटाणे, जे की तुम्हाला केव्हाही तुम्ही जरी ऑफिसला जात असाल तरीसुद्धा कॅरी करू शकता सोबत। तर हे किती घ्यायचं आहे? गूळ आणि फुटाणे दोन्ही याच्यामध्ये रक्तवर्धक असे गुणधर्म आहेत, आपल्या शरीराची आयरनची कमतरता ते कमी करतात, त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा आहे। त्यामुळे तुम्ही 1 चमचा गूळ आणि मूठ भरून होतील एवढे फुटाणे हे जर खाल्ले, हे सगळे जे
पदार्थ मी सांगते ते तुम्ही खात असताना याच्या स्पीडला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. अगदी भराभर खाऊन घ्यायचं नाही आहे भूक लागली म्हणून. खूप सावकाश चावून चावून आणि आरामशीर खाल्ल्यानंतर तुम्हाला थोडंसं पोट भरल्याची जास्ती जाणीव होते. तर गूळ आणि फुटाणे हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतरचा अगदी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मखाना. तर मखाना हा खूप पोषक तत्वांनी भरपूर असा पदार्थ आहे, ज्यामध्ये कॅल्शियम पण आहे, आयरन पण आहे, पोटॅशियम पण आहे. त्याच्यामध्ये फॅट्स अगदी कमी आहेत, फायबर्स खूप आहेत. तर मखाने तुम्ही एक मूठ भरून किंवा अर्धी वाटी भरून मखाने घेऊ शकता. तर मखाने खात असताना अगदी त्याला ड्राय रोस्ट करून तुम्ही त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर असं घालून चाट मसाला वगैरे घालून सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर अगदी 2 चमचे मखाने मिक्सरमध्ये जाडसर भरड करून 1 वाटी दुधामध्ये तुम्ही घालून गूळ घालून त्याची खीर करून सुद्धा घेऊ शकता. ही घरी ज्या राहणाऱ्या व्यक्ती त्यांच्यासाठी शक्य होणार आहे. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपात तुम्ही मखाने सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतरचा पदार्थ आहे शेंगदाण्याची भेळ. तर ती कशी बनवायची आहे? शेंगदाणे आपल्याला उकडून घ्यायचे. आता शेंगदाण्याची भेळ बनवत असताना त्यामध्ये सुद्धा प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण शेंगदाण्यामध्ये आपल्या शरीराला पोषक असे फॅट्स असतात. पण हेच जर शेंगदाणे जास्ती प्रमाणात खाल्ले गेले तर अपचनाचा त्रास होतो. त्यामुळे 4 चमचे शेंगदाणे थोडंसं सैंधव मीठ घालून कुकरमध्ये उकडून घ्या. त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्या. खूप जास्ती पण उकडायचे नाही आहेत. आणि हेच जर तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन जायचे असतील तर तुम्ही अगदी स्लोवर त्याला हलकंसं भाजून अगदी क्रंची करून पण घेऊन जाऊ शकता. आणि ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यावेळी तुमच्या घरात ज्या ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्याच्यामध्ये बीट, त्याच्यानंतर कोबी, ब्रोकोली, अजून म्हणलं तर तुम्ही त्याच्यात गाजर घालू शकता, काकडी घालू शकता, कोथिंबीर घालू शकता, सोबत लिंबू पिळायचा आहे. आणि त्याच्यानंतर पुदिन्याची चटणी असेल तर ती तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही दहीसुद्धा घालून ही भेळ बनवू शकता. तर ही अगदी आपली भूक भागवणारी आणि शरीराला पोषक तत्व देणारी अशी भेळ तुम्ही बनवून सुद्धा घेऊ शकता. ज्यांना ऑफिसला घेऊन जायचं आहे त्यांनी मात्र भाजलेले शेंगदाणे आणि हे चिरलेले जे बाकीचे घटक आहेत ते दोन्ही वेगवेगळे घेऊन गेले तर जास्ती चांगलं राहील, कारण लगेच ते शेंगदाणे याच्या ओलाव्याने मऊ पडू शकतात. हा एक पदार्थ मी तुम्हाला सांगितला, शेंगदाण्याची भेळ. त्याच्यानंतर मुरमुरे हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे सध्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत. तर आपला नेहमीचा मुरमुरा, त्याच्यानंतर बार्लीचा मुरमुरा, नाचणीचा मुरमुरा, त्याच्यासोबत ज्वारीच्या भाजलेल्या लाह्या ह्या सुद्धा अगदी सहजपणे कुठल्याही मॉलमध्ये, डीमार्टमध्ये उपलब्ध असतात. तर त्या तुम्ही भुकेच्या वेळी घेऊ शकता. तर त्याला तुम्ही जर मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये केलं तर अगदी 1 थेंब ते 2 थेंब तेलामध्ये सुद्धा तुम्ही याचा चिवडा बनवू शकता. किंवा अर्धा चमचा चांगलं तूप, साजूक तूप घेऊन सुद्धा तुम्ही याचा चिवडा बनवून घेऊ शकता. त्या चिवड्याच्या सोबतच अगदी अर्धी वाटी जरी चिवडा तुम्ही घेतला तर त्याच्यावरती गाजर, काकडी, पुन्हा आपल्या घरी ज्या ज्या भाज्या असतील बारीक बारीक चिरून कोबी, सिमला मिरची अशा भाज्या घालून तुम्ही त्याच्यावर लिंबू पिळून त्याची भेळसारखं बनवून सुद्धा खाऊ शकता. तर अर्धी वाटी जरी मुरमुऱ्याचा तुम्ही चिवडा घेतला तरी त्यांनी हे सगळे पदार्थ घालून तो जवळपास 1 वाटी होतो आणि त्यांनी सुद्धा तुमची भूक ही नक्कीच कमी होईल. त्याच्यानंतरचा पदार्थ आहे की मसाला पापड. तर पापड हे उडदाच्या डाळीपासून बनवलेलं असतं, तर ते तसंही पौष्टिक आहे. पण मसाला पापड जेव्हा आपण डाएट प्लॅनमध्ये घेतोय किंवा भूक लागली तर घेतोय तेव्हा त्याला तळायचं अजिबात नाही आहे. त्याला भाजून घ्यायचं आहे मायक्रोवेव्हमध्ये किंवा गॅसवरती. त्याच्यानंतर त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, काकडी, गाजराचे बारीक तुकडे, तिखट, सेंधव मीठ, चाट मसाला घालून तुम्ही 1 पापड जरी खाल्लं तरी तुमची भूक ही भागवली जाते त्याच्यामुळे. असाच पदार्थ पुढचा आहे तो म्हणजे की खाकरा. जसं तुम्ही पापड जसं मी सांगितलं मसाला पापड, त्याचप्रमाणे तुम्ही खाकऱ्यावर सुद्धा हे सगळ्या भाज्यांचं वरती कोटिंग करून त्याच्यानंतर त्याला चाट मसाला, थोडंसं लिंबू पिळून 1 जरी खाकरा खाल्ला तरीसुद्धा चालेल. तर आता हे जो खाकरा आणि पापड आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं तर त्यात बदल करून तुम्ही भाजलेल्या पापडाचा किंवा खाकऱ्याचा हाताने बारीक चुरा करून त्यात जरी ह्या सगळ्या भाज्या मिसळून खाल्ल्या तरीसुद्धा तुम्ही त्याची भेळ टाईप करून सुद्धा खाऊ शकता.
याच्यानंतरचा आहे शेवटचा पदार्थ, तो आहे नॉनव्हेज लवर्ससाठी, म्हणजे की उकडलेलं अंड. तर उकडलेलं अंड जर पूर्ण तुम्ही खाल तर एक अंडसुद्धा पुरेसं आहे. अंड्यामध्ये सुद्धा भरपूर सारी आपल्या शरीराला पोषक तत्व असतात, प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं. तर एक अंड तुम्ही घेऊ शकता, किंवा उकडलेल्या अंड्याचा जर पांढरा भाग घ्यायचा असेल तर 2 अंड्याचा पांढरा भाग तुम्ही घेऊन तो सुद्धा खाऊ शकता. तर आपला जो वेट जर्नीचा प्रवास आहे किंवा वेट जर्नी तुमची जी चालू आहे, त्यामध्ये जर अचानक खूप भूक लागली आणि अगदी सहन न होता भूक असं वाटलं की काहीही तरी खाऊन घ्यावा आता पटकन, तर कुठलेही पदार्थ जे आपल्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये व्यत्यय आणतील असे न घेता, यामध्ये मी या व्हिडिओत जे पदार्थ सांगितले आहेत ते तुम्ही घरी तयार ठेवा, किंवा यातले बरेचसे पदार्थ तुम्ही ऑफिसला जाताना सुद्धा घेऊ शकता आणि आपली वेट लॉसची जर्नी उत्साहाने पार पाडा आणि त्याचे रिझल्ट्स नक्की मिळवा. तर हा जो व्हिडिओ मी सांगितला आहे त्यामध्ये जी माहिती मी दिली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या आसपास तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईका जे वेट लॉसच्या जर्नीमध्ये आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.